आणि सुरुवातीला बातमी मोठी आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याला भाजपचा मात्र विरोध बघायला मिळतोय। तर उजगावात एका पदाधिकाऱ्याच्या घरी राहुल गांधींनी भेट दिली। यावेळेस भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवलेत आणि निदर्शनं सुद्धा केलेली आहेत। राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे। त्या दरम्यानची आपण ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकतोय। या ठिकाणी राहुल गांधी हे एका कार्यकर्त्याच्या घरी गेलेले आहेत, मात्र यावेळेस भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे सुद्धा दाखवल्याचं बघायला मिळालेलं आहे। राहुल गांधी यांच्यासोबत नाना पटोले सुद्धा उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। तब्बल 14 वर्षांनंतर राहुल गांधी कोल्हापुरात आलेले आहेत। तर या संदर्भातच आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी या सर्व भाजप कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे। बघूया। राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघू शकता राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे। संविधानाविरोधात राहुल गांधींनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या विरोधामध्ये ही घोषणाबाजी चालू आहे। एकीकडे तरी राजकारण करायचं आणि दुसरीकडे देशाची बदनामी करायचे हे आम्हाला चालणार नाही। राहुल गांधीने भारत मातेची बदनामी केली आहे, भारत देशाची बदनामी केली आहे। त्यांनी सगळ्यांची जाहीर माफी मागावी आणि त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्याला नुसतं राजकारण करण्यासाठी ते कोल्हापुरात आलेत। आज त्यांनी फक्त मतं मिळवण्यासाठी तिथे आलेले आहेत, त्याचा पण आम्ही निषेध करतोय। कार्यालयाचं जे गेट बंद केलं होतं, पुन्हा आम्ही पुढे गेट हे करून आल्यानंतर पुन्हा त्यांनी इथंही अडवलेलं आहे। तर आम्ही तर ठिय्या आंदोलन केलेलं आहे महिलांनी सगळ्या। काठ्या वगैरे आमच्या महिलांच्या ह्याच्यावरती लावणं वगैरे आम्हाला इजा झालेला आहे। एका बरेच काय गोष्टी झाल्या आहेत। आमच्या घरातनं बाहेर काढणारे हे कोण, आम्हाला अडवणारे हे कोण, आम्हाला हा विषय आमच्या त्यांच्यासाठी आहे। रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। तर आपण बघतोय या ठिकाणी राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। त्यापूर्वी मात्र या ठिकाणी भाजपनं राहुल गांधी यांच्या दौऱ्याला तीव्र विरोध केलेला आहे। राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळते आहे। तब्बल 14 वर्षांनंतर राहुल गांधी हे कोल्हापुरात पुन्हा एकदा आलेले आहेत आणि त्या दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह मात्र बघायला मिळतो। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, आपण बघतोय एकीकडे भाजपकडून विरोध राहुल गांधी यांच्या दौऱ्याला होतोय, तर दुसरीकडे अगदी काही वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। आपण बघतोय की राहुल गांधी यांचं सकाळी 10 वाजता आगमन झाल्यानंतर आता त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय। कसबा पावडा जो सतेज पाटील यांचा मतदारसंघ मानला जातो त्या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत आणि या माध्यमातून कुठेतरी पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न काँग्रेस करताना दिसत आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे, कारण की पश्चिम महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीचं यश जे आहे ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मिळालं होतं। त्या पार्श्वभूमीवरती आणि जी घटना मालवणमध्ये घडली त्या पार्श्वभूमीवरती या पुतळा अनावरणाला महत्व आहे। निश्चितच सुनील, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय भाजप कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन या ठिकाणी दाखल झालेले होते आणि राहुल गांधी यांना तीव्र विरोध या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। मात्र दुसरीकडे आता कार्यक्रमाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। मात्र या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे।